Hello friends, welcome back to my YouTube channel Study Network. I am Mrs. R.M. from Gurudev High School and Junior College, Mukher. In this video, we are going to learn types of subordinate clause. There are three types of subordinate clause and they are noun clause, adjective clause and adverb clause. This is the part first and in the part first we are going to focus on only noun clause, and in the part second we will learn adjective clause, and in the part third we will learn the adverb clause. So let's learn the part first, noun clause. Clause. Clause means upavakya. There are two types of clause, main clause and subordinate clause. Main clause is also called independent clause and subordinate clause is also called dependent clause, because subordinate clause is depend on the main clause for its meaningfulness. In this video, we are going to learn the noun clause, which is the type of subordinate clause. There are three types of subordinate clause and they are noun clause, adjective clause and adverb clause. So let's learn about the noun clause. Noun clause म्हणजे नाम उपवाक्य. Let's see the definition of noun clause. A noun clause is a group of words which contains a subject and a predicate of its own and does the work of a noun in a complex sentence. Noun clause हा एक काय ग्रुप ऑफ वर्ड आहे. प्रत्येक क्लॉज हा काय असतो, एक ग्रुप ऑफ वर्ड असतो. इट कंटेन्स सब्जेक्ट अँड प्रेडिकेट ऑफ इट्स ओन. जरी नाउन क्लॉज मध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट जरी असलं तरी नाउन क्लॉजला त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मेन क्लॉज वर डिपेंड असावे लागते. इट डज द वर्क ऑफ अ नाउन इन अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये नाउन क्लॉज हा काय करतो, नामाचे कार्य करतो. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन कशाला म्हणायचं. सबऑर्डिनेट क्लॉज नाउन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजशी ज्या शब्दाने जोडला जातो त्या शब्दाला सबऑर्डिनेटिंग कंजक्शन असे म्हणतात. आता नाउन क्लॉजचे जे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स कोणते आहेत, दॅट, व्हॉट, हाऊ एटसेट्रा. टाइप्स ऑफ नाउन क्लॉज. आता आपल्याला काय बघायचंय, टाइप्स ऑफ नाउन क्लॉज. Subject of a verb. Noun clause acts as a subject of a verb in a complex sentence. Object of a transitive verb. Noun clause also works an object of a transitive verb in a complex sentence. Noun clause also acts as an object of a preposition in a complex sentence. Noun clause also used in opposition to noun or pronoun in a complex sentence. And noun clause works as a complement of a verb of incomplete predication in a complex sentence. Let's see the first type of noun clause now. Noun clause subject of a verb म्हणजे noun clauseचा complex sentence मधील subject of a verb म्हणून कसा उपयोग केला जातो ते आपल्याला आता पाहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, what she said was amazing. या सेंटेन्स मध्ये व्हॉट शी सेड हा काय आहे, नाउन क्लॉज आहे, आणि वॉज हा काय कॉम्प्लेक्स सेंटेन्स मधला वर्ब आहे, आणि वॉज ह्या वर्ब चा जो सब्जेक्ट आहे तो इथं सब्जेक्टची जागा नाउन क्लॉज न इथं घेतलेली आपल्याला दिसून येत आहे. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. व्हाय शी केम इज अ सिक्रेट. दिस सेंटेन्स, इन दिस सेंटेन्स व्हाय शी केम इज अ नाउन क्लॉज, आणि इज हा काय वर्ब आहे, आणि इज ह्या वर्बचा जो सब्जेक्ट म्हणून इथं आलेला आहे तो काय आहे, हा नाउन क्लॉज इथं आलेला आहे. व्हेन आय शॅल गो इज अनसर्टन. या सेंटेन्स मध्ये सुद्धा व्हेन आय शॅल गो इज अ नाउन क्लॉज, आणि इज ह्या वर्बचा सब्जेक्ट म्हणून इथं नाउन क्लॉजचा वापर केला गेलेला आहे. व्हॉट, व्हाय, व्हेन दीज आर द सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स युज्ड इन दिस क्लॉजेस. आणि अशा पद्धतीने नाउन क्लॉजचा वापर सब्जेक्ट ऑफ वर्ब म्हणून कसा केला जातो ते आपण आता पाहिलेलं आहे. Now let's see noun clause as an object of a transitive verb. आता transitive verb कशाला म्हणायचं,
ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद, म्हणजे ज्या क्रियापदाला कर्म असते त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतात. आणि ट्रान्झिटिव्ह वर्बचा ऑब्जेक्ट म्हणून सुद्धा नाउन क्लॉजचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, वी इमॅजिन्ड दॅट शी वॉज सेफ. ह्या सेंटेन्समध्ये पहा, वी इमॅजिन्ड इज द मेन क्लॉज, दॅट शी वॉज सेफ इज अ नाउन क्लॉज. आणि इमॅजिन्ड हा जो आहे तो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे आणि ह्या व्हर्बचा जो ऑब्जेक्ट म्हणून इथं काय झालेला आहे, नाउन क्लॉज आलेला आहे. दॅट शी वॉज सेफ या नाउन क्लॉजनं इमॅजिन्ड ह्या व्हर्बची इथं जागा घेतलेली आहे. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. ही डज नॉट नो व्हेन विल ही गेट इट. या सेंटेन्समध्ये सुद्धा ही डज नॉट नो इज अ मेन क्लॉज, व्हेन विल ही गेट इट इज द नाउन क्लॉज. आणि नो हा जो ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, ह्या ट्रान्झिटिव्ह वर्बचा ऑब्जेक्ट म्हणून इथं व्हेन विल ही गेट इट हा नाउन क्लॉज आलेला आहे. वी एक्सेप्टेड दॅट वी हॅड टेकन मिस्टेक. इन दिस सेंटेन्स एक्सेप्टेड हा काय आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे आणि ह्या ट्रान्झिटिव्ह वर्बचा जो ऑब्जेक्ट आहे दॅट वी हॅड टेकन मिस्टेक हा नाउन क्लॉज ऑब्जेक्ट म्हणून इथं आला गेलेला आहे. म्हणजे इन दिस वे नाउन क्लॉज इज युज्ड ॲज अन ऑब्जेक्ट ऑफ अ ट्रान्झिटिव्ह वर्ब इन अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजेच नाउन क्लॉजचा वापर सब्जेक्ट म्हणून कसा केला जातो, सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. नाउन क्लॉजचा वापर ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब कसा म्हणून केला जातो हे आपण पाहिलं. नाउ लेट्स सी द थर्ड यूज ऑफ नाउन क्लॉज. नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन. म्हणजे नाउन क्लॉजचा वापर ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन म्हणून सुद्धा केला जातो. लेट्स सी द एक्झाम्पल्स. देर इज नो मिनिंग इन व्हॉट शी सेज. ह्या सेंटेन्समध्ये पहा, इन काय आहे, प्रिपोजिशन आहे आणि या प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणून व्हॉट शी सेज हा नाउन क्लॉज इथं आलेला आहे. देर इज नो मिनिंग इज अ मेन क्लॉज, व्हॉट शी सेज इज नाउन क्लॉज. म्हणजे इन ह्या प्रिपोजिशनचा काय आहे, ऑब्जेक्टची जागा नाउन क्लॉजने घेतलेली आहे. एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन हाऊ वी बिहेव. या सेंटेन्समध्ये सुद्धा ऑन हे काय प्रिपोजिशन आहे आणि हाऊ वी बिहेव हा नाउन क्लॉज काय आहे, ऑन ह्या प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणून इथं आलेला आहे. थर्ड एक्झाम्पल, पे अटेन्शन टू व्हॉट ही इज गोइंग टू से. टू हे काय आहे, या सेंटेन्स मधलं प्रिपोजिशन आहे आणि व्हॉट ही इज गोइंग टू से हे हा काय आहे, नाउन क्लॉज आहे आणि टू ह्या प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणून इथं हा नाउन क्लॉज काय करतो, काम करतो. तर इन, ऑन, टू दीज आर द प्रिपोजिशन्स आणि व्हॉट, हाऊ, व्हॉट these are the subordinating conjunctions used in the sentences. Now let's see, noun clause is used in opposition to a noun or pronoun. पहा, noun clause चा उपयोग in opposition to a noun or pronoun म्हणजे नामाच्या किंवा प्रोनाउनच्या अपोजिशन मध्ये. आता अपोजिशन म्हणजे काय, म्हणजे जो नाउन आणि प्रोनाउन विषयी वर्णन करणाऱ्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला काय म्हटलं जातं, अपोजिशन असं म्हटलं जातं. लेट्स सी थ्रू द एक्झाम्पल्स. सुमित देअर एल्डेस्ट चाइल्ड इज व्हेरी इंटेलिजंट. हे सेंटेन्स पहा, सुमित हा काय, सुमित नाउन म्हणून आलेला आहे बघा इथं. सुमित इज व्हेरी इंटेलिजंट, दिस इज द मेन क्लॉज. देअर एल्डेस्ट चाइल्ड इज अ नाउन क्लॉज. लक्षात येते ना तुमच्या. तर या सेंटेन्समध्ये सुमित आणि देअर एल्डेस्ट चाइल्ड ह्या दोन गोष्टी काय आहेत, एकच आहेत. म्हणजे सुमित या नावासाठी देअर एल्डेस्ट चाइल्ड हा जो नाउन क्लॉज आहे तो इन अपोजिशन मध्ये काय झालेला आहे, यूज केला गेलेला आहे. तर लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. युअर स्टेटमेंट दॅट यू सॉ द थीफ विल नॉट बी बिलीव्ड. सी द सेंटेन्स, युअर स्टेटमेंट विल नॉट बी बिलीव्ड हा काय आहे, मेन क्लॉज आहे. दॅट यू सॉ द थीफ हा काय आहे, नाउन क्लॉज आहे आणि युअर स्टेटमेंट काय आहे, नाउन आहे आणि या नाउन च्या अपोजिशन मध्ये दॅट यू सॉ द थीफ हा काय, नाउन क्लॉज इथे यूज केला गेलेला आहे. यू शुड नॉट फॉरगेट दिस दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. यू शुड नॉट फॉरगेट दिस इज द नाउन क्लॉज. दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी इज अ नाउन क्लॉज. यू शुड नॉट फॉरगेट दिस इज अ मेन क्लॉज. दिस हे काय आहे, तर दिस हे प्रोनाउन आहे आणि ह्या प्रोनाउनच्या अपोजिशन मध्ये हा नाउन क्लॉज इथं काय झालेला आहे, यूज केलेला आहे. In this way, noun clause is also used in opposition to a noun or pronoun.
Noun clause acts as a complement of a verb of incomplete predication. इनकम्प्लीट प्रेडिकेशन, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? पूरक. वाक्यामध्ये पूरक म्हणून नाउन क्लॉजचा कसा वापर केला जातो ते आपल्याला पाहायचं आहे. आणि इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे कंप्लीट न झालेलं प्रेडिकेशन म्हणजे अंदाज सांगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, माय विश इज दॅट आय मे हेल्प यू. लेट्स सी द सेंटेन्स. पहा, माय विश इज दॅट. इज काय इथं वर्ब म्हणून आलेला आहे आणि ह्या वर्बचा कॉम्प्लिमेंट म्हणून नाउन क्लॉज इथं आलेला आहे. दॅट आय मे हेल्प यू हा काय आहे? नाउन क्लॉज आहे. आणि इज ह्या वर्बचा कॉम्प्लिमेंट म्हणून इथं आलेला आहे, ऑब्जेक्ट म्हणून नाही. हिज बिलीफ इज दॅट शी विल डू. इन दिस सेंटेन्स ऑल्सो इज हा जो वर्ब आहे ह्या वर्बचा कॉम्प्लिमेंट म्हणून हा नाउन क्लॉज इथं आला गेलेला आहे. दॅट शी विल डू. लेट्स सी द थर्ड एक्झाम्पल. Our prayer was that the baby might live. In this sentence also was या वर्बचा कॉम्प्लिमेंट म्हणून काय आलेला आहे? दॅट द बेबी माइट लिव्ह हा नाउन क्लॉज आलेला आहे. आणि आपल्याला इनकम्प्लीट प्रेडिकेशन दिसते का इथं कुठं? येस, आय मे हेल्प यू, शी विल डू, द बेबी माइट लिव्ह हे काय आहेत? इनकम्प्लीट प्रेडिकेशन आहेत. म्हणजे कंप्लीट न झालेला अंदाज इथं काय झालेला आहे? वर्तवलेला आहे. आणि दॅट हा दॅट हे दीज आर द subordinating conjunctions used in the complex sentence. Now let's revise. What did we learn in this video? आपण या व्हिडिओ मध्ये काय पाहिलं? काय शिकलो आपण या व्हिडिओ मध्ये? And we learned there are two types of clause and they are म्हणजे क्लॉजचे दोन प्रकार आहेत आणि ते कोणते आहेत? मेन क्लॉज and subordinate clause. टाइप्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज. आपण आणखी काय शिकलो? सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार. नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज अँड ऍडवर्ब क्लॉज आर द टाइप्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज. नंतर आपण टाइप्स ऑफ नाउन क्लॉज याविषयी डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. नाउन क्लॉज इज युज्ड ॲज अ सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. नाउन क्लॉज ऍक्ट्स ॲज अन ऑब्जेक्ट ऑफ अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. नाउन क्लॉज also works an object of a preposition in a complex sentence. Noun clause also acts in opposition of noun or pronoun in a complex sentence. And at last we learned complement of a verb of incomplete predication. ह्या सर्व गोष्टी आपण काय या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. आता पार्ट 2 मध्ये आपल्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज ची माहिती घ्यायची आहे आणि पार्ट 3 मध्ये ऍडवर्ब क्लॉजवर आपल्याला फोकस करायचा आहे. तर पार्ट 2 आणि पार्ट 3 सुद्धा पाहायला विसरू नका. Thank you for watching my video and don't forget to like, share and subscribe.